केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक बघा, सॉलिड स्टेट. इम्पॉर्टंट टॉपिक, बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी या टॉपिक मध्ये आहेत. फर्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ सॉलिड्स. 2 टाइप्स सांगितलेले आहेत. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड्स. त्याची डिटेल्स आपण बघूया. क्रिस्टलाइन सॉलिड्स बद्दल बघा काय सांगितलेलं आहे. या दोघांच्यातला डिफरन्स इम्पॉर्टंट विचारू शकतात. तो डिफरन्स क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये बघा काय म्हटलं, रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. याचा अर्थ याच्यामधले जे पार्टिकल्स असतात ते रेग्युलरली अरेंज केलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक रेग्युलॅरिटी दिसते, एक नियमितता दिसते, डिसिप्लिन दिसते, पिरियडिसिटी दिसते. म्हणजे ठराविक अंतरानंतर तेच तेच पार्टिकल परत परत रिपीट होत जातात. त्याला पिरियडिसिटी असं म्हणतात. याचा अर्थ ते पार्टिकल्स अगदी प्रॉपरली व्यवस्थितपणे अरेंज केलेले असतात. द ऑर्डर ऑफ पार्टिकल्स एक्सटेंड्स ओव्हर ए लॉंग रेंज. आणि ही जी काही ऑर्डर आहे, ही जी काही डिसिप्लिन आहे, रेग्युलॅरिटी आहे, ही बऱ्याच अंतरापर्यंत आपल्याला अगदी एकसारखी दिसते. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स. यांचे मेल्टिंग पॉइंट्स एकदम शार्प आणि ॲक्युरेट असतात. त्यामुळे ते प्युअर फॉर्मॅटमध्ये जर तो सॉलिड प्रेझेंट असेल तर त्याचा मेल्टिंग पॉइंट बदलत नाही. जर तो समजा आपण एक कन्सिडर केलं की एक कुठली व्हॅल्यू कन्सिडर करा. जर समजा मी असं कन्सिडर केलं की 213.45 डिग्री सेंटीग्रेडला तो कोणता सबस्टन्स आहे तो मेल्ट होणार, तर तो बरोबर याच टेम्परेचरला मेल्ट होणार जर तो प्युअर फॉर्मॅटमध्ये असेल तर. इतकं त्याचा मेल्टिंग पॉइंट शार्प असतो. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे दे आर अनआयसोट्रॉपिक. प्रॉपर शब्द आहे आयसोट्रॉपिक, त्याचं हे अपोजिट आहे अनआयसोट्रॉपिक. ह्याला एक एक्सेप्शन आहे, दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर. क्युबिक स्ट्रक्चर सोडून बाकीचे सगळे जे आहेत ते अनआयसोट्रॉपिक आहे. हे काय आहे अनआयसोट्रॉपिक ते बघा. दॅट इज their properties like refractive index, thermal and electrical conductivity etc. are different in different directions. हे महत्वाचं त्याच्यात. या प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिरेक्शन बदलली की बदलते. आता हे कशा पद्धतीने आहे त्याच्यासाठी आपण एक डायग्राम कन्सिडर करूया. या पद्धतीने आहे. इथं जी काही पार्टिकल्सची जी अरेंजमेंट आहे ती जरा व्यवस्थित बघून घ्या. हे आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये पार्टिकल्स बघा एका ठराविक पद्धतीनंच अरेंज केलेले असतात. ते पार्टिकल्स अगदी व्यवस्थितपणे अरेंज असतात. त्याच्यामध्ये एक रेग्युलॅरिटी असते, एक डिसिप्लिन असते. आता समजा ह्याने ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही जर या दिशेमध्ये एखादी प्रॉपर्टी मेजर केली ए या डिरेक्शन मध्ये, आणि तीच प्रॉपर्टी जर तुम्ही या डिरेक्शन मध्ये मेजर केली, बघा लक्षात येते का? थोडस डार्क कलर यूज करतोय मी तिथं. एक प्रॉपर्टी या डिरेक्शन मध्ये आणि तीच प्रॉपर्टी या डिरेक्शन मध्ये अशी जर आपण मेजर केली तर तुम्हाला इथे दिसतंय सर या एच्या रेषेमध्ये पार्टिकल्स बघा कुठले आहेत आणि कसे अरेंज आहेत. आणि ते जर तुम्ही बी ची लाईन जर कन्सिडर केली तर पार्टिकल्स बघा कसे आहेत. पार्टिकल्स जे तुम्हाला या डिरेक्शन मध्ये दिसणार आहेत, भेटणार आहेत, त्यांची अरेंजमेंट वेगवेगळी आहे. त्यामुळं इथं तुम्हाला प्रॉपर्टी एकच प्रॉपर्टी समजा कन्सिडर केली, मी थर्मल कंडक्टिव्हिटी घेतली तर ए च्या डिरेक्शन मध्ये मिळणारी थर्मल कंडक्टिव्हिटी आणि बी च्या डिरेक्शन मध्ये मिळणारी थर्मल कंडक्टिव्हिटी वेगवेगळी मिळते. याला म्हणतात अनआयसोट्रॉपिक. हेच जर समजा तुम्ही इकडं कन्सिडर केलं, हे आहे अमॉर्फस जे आपल्याला पुढे येणार आहे. अजून अमॉर्फस सॉलिड्स मध्ये जर तुम्ही परत तसंच केलं, या डिरेक्शन मध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी मेजर केली, या डिरेक्शन मध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी मेजर केली तर साधारण त्या व्हॅल्यूज सेम येतात.
कारण इथं पार्टिकल्सची अरेंजमेंट एका ठराविक पद्धतीनं नसते. देर इज अ नो रेग्युलॅरिटी. तुम्ही बघा इथं पार्टिकल कसे भेटतात बघा, कशा प्रकारे पार्टिकल मध्ये येतात, ह्या डिरेक्शन मध्ये बघा, दोन्ही बाजूला चेक करा. त्यामुळे अमॉर्फस मध्ये तुम्ही कोणत्याही डिरेक्शन मध्ये ती प्रॉपर्टी मेजर करा, प्रॉपर्टीची व्हॅल्यू सेम येते. याला म्हणतात आयसोट्रॉपी. आयसोट्रॉपी मध्ये त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सेम राहते. अनआयसोट्रॉपी मध्ये त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वेगवेगळी मिळते. हा फरक आहे अनआयसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपी मध्ये. ते समजून घ्या व्यवस्थित काय प्रकार आहे ते. ह्याचे एक्झाम्पल्स आईस, NaCl, कॉपर, सोडियम, गोल्ड, डायमंड, ग्राफाइट, सिरॅमिक्स, ही सगळी एक्झाम्पल्स पण तयार करा. कुठलं तरी एखादंच एक्झाम्पल मधनच काढून विचारतात की हे क्रिस्टलाइन आहे का एमॉर्फस आहे, अजून पुढे टाइप्स आहेत त्याच्यातल्या परत. त्यामुळे हे व्यवस्थित करा, सगळ्या प्रॉपर्टीज अगदी व्यवस्थितपणे माहिती असू देत. नेक्स्ट पॉइंट बघा, अमॉर्फस सॉलिड्स. आता बरोबर क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या अपोजिट पावडर्ड फॉर्मॅटमध्ये हे असतात, हे पार्टिकल्स किंवा हे सॉलिड्स. याचे पावडर्ड फॉर्मॅटमध्ये पार्टिकल्स असतात आणि जे क्रिस्टलाइन बघितलं त्याच्यामध्ये छोटे छोटे क्रिस्टल्स असतात. दीज पार्टिकल्स दे आर रॅन्डमली अरेंज्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये काही प्रॉपर अरेंजमेंट नसते, कुठल्याही दिशेमध्ये कुठेही पार्टिकल्स असतात. दे हॅव ए शॉर्ट रेंज ऑर्डर. याच्यामध्ये जी रेग्युलॅरिटी असते, जी डिसिप्लिन असते, ती अगदी ठराविक छोट्या डिस्टन्स पुरतीच मर्यादित असते. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स. त्यामुळे यांचे मेल्टिंग पॉइंट्स जे आहेत ते शार्प नसतात. बरोबर एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टीज इथं सांगायच्या आहेत. दे आर आयसोट्रोपिक, हे आपण मगाशी बघितलं. आयसोट्रोपिक म्हणजे देअर प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, दे आर इंडिपेंडंट ऑफ डिरेक्शन ऑफ मेजरमेंट. तुम्ही कुठल्याही डिरेक्शन मध्ये मेजर करा, ती प्रॉपर्टी तुम्हाला सेमच मिळणार. दे शो सेम मॅग्निट्यूड फॉर एनी प्रॉपर्टी इन एव्हरी डिरेक्शन. कुठल्याही डिरेक्शन मध्ये तुम्ही ती प्रॉपर्टी मेजर करा, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू तुम्हाला तेवढीच मिळणार. फॉर एक्झाम्पल ह्याचं बघा, ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, टार म्हणजे डांबर, मेटॅलिक ग्लास, मेटल, मेटॅलॉइड, अलॉय एटसेट्रा. हे जे मेटॅलिक ग्लास आहे ते काय असतं ते इथे दिलेलं आहे. मेटल आणि मेटॅलॉइड अलॉय यांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी असतं. मग ग्लास, प्लास्टिक, रबर, टार आणि मेटॅलिक ग्लास ही अमॉर्फस सॉलिड्सची एक्झाम्पल्स आहेत. त्याच्या पुढचा पॉइंट आहे आयसोमॉर्फिझम. हे जरा लक्षात ठेवा. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस आहेत, मात्र त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे. असं असेल तर त्याला आयसोमॉर्फिझम असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मध्ये काय बघा, ए सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स. सबस्टन्स एकच, मात्र तो दोन किंवा दोन पेक्षा जास्त फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतो. याचा अर्थ थोडक्यातच हे ॲलोट्रोपी असं पण याला म्हणू शकताय. पॉलिमॉर्फिझम म्हणजेच ॲलोट्रॉपी असं सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. ॲलोट्रॉपी आपण बघणार आहे पुढं. याच्या आधी सुद्धा तुम्हाला ॲलोट्रॉपी झालेलं आहे. कार्बनचे वेगवेगळे ॲलोट्रोप्स तुम्ही बघितलेले आहे. कार्बन मध्ये ग्राफाइट आहे, डायमंड आहे, फुलेरिन आहे, कार्बन शीट्स आहेत. वेगवेगळ्या शीट्स तुम्ही वेगवेगळे ॲलोट्रोप्स हे कार्बनचे कन्सिडर केलेले आहेत. आता आयसोमॉर्फिझमचं आयसोमॉर्फस असा शब्द तयार केलेला आहे. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. परत एकदा ते सांगितले. हिअर केमिकल कंपोजिशन हॅज सेम ॲटॉमिक रेशो. हे इम्पॉर्टंट. याच्यामध्ये जे केमिकल कंपोजिशन असतं त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेशो जो आहे तो सेम असतो. फॉर एक्झाम्पल NaF अँड MgO. इथं बघा 1:1 रेशो. सोडियम फ्लोराईड आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. NaF MgO इथं रेशो आहे 1:1. NaNO3 आणि CaCO3. मग इथं सोडियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, इथं कॅल्शियम, कार्बन, ऑक्सिजन,
दोन्ही ठिकाणी रेशो जर बघितले तुम्ही तर 1:1:3 असा रेशो आहे. यांना आयसोमॉर्फस पेयर्स असं म्हणतात. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, विचारू शकतात हे सुद्धा तुम्हाला. तेच इथले बघा, दे हॅव सेम ॲटॉमिक रेशो 1:1 पहिले एक्झाम्पल मधलं NaF आणि MgO मधलं, आणि 1:1:3 NaNO3 CaCO3 यांच्या बाबतीतचे हे त्यांचे ॲटॉमिक रेशो सेम असतात. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पॉलिमॉर्फस. ए सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स. सबस्टन्स एकच आहे, तो 2 किंवा 2 पेक्षा जास्त फॉर्म मध्ये एक्झिस्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 त्याचे 2 ॲलोट्रोप सांगितले बघा, म्हणजे त्याचे पॉलिमॉर्फस फॉर्म त्याचे जे आहेत वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जे एक्झिस्ट होऊ शकतं. याचे 2 फॉर्म्स आहेत, नावं आहेत कॅल्साइट आणि ॲरॅगोनाइट, नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिलिका. सिलिकासाठी काय काय बघा, अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स, क्रिस्टोबॅलाइट असे 3 फॉर्म्स त्यांनी सांगितले आहेत. नावं जरा लक्षात ठेवा. आता हे तर दिले बघा ॲलोट्रोपी, मगाशी सांगितलं तुम्हाला. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन इलेमेंट्स इज कॉल्ड ॲलोट्रोपी. इलेमेंट्स मधलं जे पॉलिमॉर्फिझम आहे प्युअर इलेमेंट्स मधलं, त्याला ॲलोट्रोपी असं म्हणतात. आता कार्बन जो आहे, कार्बन इलेमेंट आहे, त्याच्यामध्ये डायमंड, ग्राफाइट, फुलेरिन हे त्याचे ॲलोट्रोपिक फॉर्म्स तुम्ही कन्सिडर करू शकता. पुढचा पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. आता ह्याच्यातलं फक्त क्रिस्टलाइन सॉलिड्सला घ्यायचं आहे पुढं, म्हणजे ॲमॉर्फसचं काम आपलं बऱ्यापैकी इथं संपलेलं आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये काय सांगितले बघा, 4 मेन क्लासेस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आर. कुठले कुठले आहेत बघा, आयोनिक सॉलिड्स, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स. हे सॉलिड्सचे 4 वेगवेगळे प्रकार, इम्पॉर्टंट, नावं लक्षात ठेवा. यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही दोघांच्या मधला डिफरन्स वगैरे विचारू शकतात, त्यामुळे हे व्यवस्थित तयार करून ठेवा. आता यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला सगळे झालेलेच आहेत, एक 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 बघत जाऊया आपण. पहिला प्रकार आहे आयोनिक क्रिस्टल्स. याच्यातले मेन कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात कॅटायन्स अँड एनायन्स. पॉझिटिव्हली चार्जड असतो तो कॅटायन असतो, निगेटिव्हली चार्जड असतो तो एनायन असतो. फॉर एक्झाम्पल इथलंच एखादं एक्झाम्पल उचलूया आपण, NaCl. मग NaCl मध्ये काय असते, Na प्लस Cl मायनस, हे सगळं तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. आणि यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो बॉन्ड त्यांच्यामध्ये असतो, त्यालाच आयोनिक बॉन्ड असं म्हणतात. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कॅटायन्स एनायन्स दे मे डिफर इन साईज, त्यांचा साईज वेगवेगळा असू शकतो. द पार्टिकल्स आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज कुलम्स फोर्स. आता सांगितलं इथं तुम्हाला. दे आर हार्ड अँड ब्रिटल, हार्ड असतात, कठीण असतात, ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतात. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स, यांचे मेल्टिंग पॉइंट्स हायर असतात. दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. जर तुम्ही यांना सॉलिड स्टेटमध्ये जर कन्सिडर केलं तर त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. बट दे आर गुड कंडक्टर्स व्हेन मेल्टेड ऑर डिझॉल्व्ड इन वॉटर. मात्र जर तुम्ही त्यांना मेल्ट केलं, म्हणजे त्याचं लिक्विड फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्शन केलं किंवा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, तर मग मात्र त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. कारण वॉटरमध्ये यांचं सेपरेशन त्यांच्या आयॉन्समध्ये होतं आणि त्याच्यामधून करंट इझिली पास होऊ शकतो. मग एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत, NaCl आहे, K2SO4 CaF2 KCl, हे सगळे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे सगळे आयोनिक क्रिस्टल्स मध्ये येते. नेक्स्ट टाईप बघा, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ऍटम्स. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ऍटम्स. सगळ्या प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, कुठं काय असतं ते. आयोनिक मध्ये आयन्स होते, कॅटायन एनायन्स. याच्यामध्ये कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल मध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऍटम्स आहेत. दीज ऍटम्स आर लिंक्ड बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स.
याच्यामध्ये एक ऍटम आणि दुसरा ऍटम यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. हेन्स ए रिजिड 3-dimensional network is formed to give a single giant molecule. जायंट म्हणजे आकाराने मोठा, प्रचंड मोठा मॉलिक्यूल. एक मोठा मॉलिक्यूल तयार करण्यासाठी असे अनेक ऍटम्स एकमेकांना जोडले जातात. त्याच्यातून 3-dimensional स्ट्रक्चर तयार होतं आणि हा प्रचंड मोठा असा मॉलिक्यूल त्या ठिकाणी फॉर्म होतो. याचं एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे डायमंड. त्याचं स्ट्रक्चर साधारणपणे या पद्धतीनं आहे. हे एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता. मग याच्यामध्ये काय आहे, या ठिकाणी एक कार्बन ऍटम आहे. हा एक कार्बन ऍटम इथं 1, 2, 3, 4 या चौघांना जोडलेला आहे. आज जर तुम्ही परत पुढे गेलात, 4 नंबरचा कार्बन ऍटम जर तुम्ही कन्सिडर केला, तो परत पुढे असाच आणखीन एका कुठल्या तरी कार्बनला पुढे जोडलेला बघा. हा कार्बन घेतला. तर आता ह्याला कसं होणार, इथं 4 नंबरचा एक जोडलेला आहे, तर एक 5 नंबर टाकू आपण. त्यानंतर हा कार्बन इथं 6 नंबर, हा कार्बन इथं 7 नंबर यांना जोडलेला आहे. आणि हे असं पुढं 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 जोडत जातं आणि एक मोठं मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होतं. हा जो बॉन्ड इथं दाखवलेले आहेत मध्ये, हे सगळे कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. त्यामुळे हे स्ट्रक्चर प्रचंड मोठं तयार होतं. शिवाय हे कोव्हॅलंट बॉन्ड्स जे आहेत ते व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड्स असतात, लक्षात ठेवा. त्यामुळं त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कशा फॉर्म होतात बघा. ड्यू टू धिस कोव्हॅलंट क्रिस्टल्स आर व्हेरी हार्ड. हे खूप कठीण असतं. दे आर इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं तर त्याचा आकार बदलत नाही, व्हॉल्यूम कमी होत नाही, त्याला इनकॉम्प्रेसिबल म्हणतात. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स हायर असतात. The electrons are localized in covalent bonds, that is they are not mobile. Localized म्हणजे त्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्येच ते इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्ह होऊ शकत नाहीत. दॅट इज दे आर नॉट मुव्हेबल, दे आर नॉट मोबाईल. मग इलेक्ट्रॉन्स जर फ्रीली मूव्ह होणार नसतील तर काय होणार, ते दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे हे कंडक्शनसाठी यांचा वापर होऊ शकत नाही. हीट आणि इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून कंडक्ट होत नाही. एक्झाम्पल बघा, डायमंड, कॉर्ड्स, कॉर्ड्स म्हणजे सिलिका, बोरॉन नायट्राइड, कार्बोरॅन्डम एटसेट्रा. ही त्याची एक्झाम्पल्स आहेत कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्सचे. त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक एक्झाम्पल त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे ग्राफाईट बद्दल. कारण आत्ताच आपण काय सांगितलं, कोव्हॅलंट स्ट्रक्चर असेल तर ते काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. मात्र ग्राफाईट जो आहे हे त्याला एक्सेप्शन आहे. ग्राफाईट इज ए कोव्हॅलंट सॉलिड यट सॉफ्ट. कोव्हॅलंट सॉलिड आहे, सॉफ्ट पण आहे आणि गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी पण आहे. मग हे कसं काय असू शकते, कारण मगाशीच आपण सांगितलं की कोव्हॅलंट नेटवर्क हार्ड असतात, शिवाय ते पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. मग ग्राफाईट बद्दल असं नेमकं काय आहे ते बघूया. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्राफाईटचं स्ट्रक्चर बघूया. ग्राफाईटचं स्ट्रक्चर बघा कशा पद्धतीनं आहे ते. असं स्ट्रक्चर आहे ग्राफाईटचं. ह्याच्यातला कुठलाही एक कार्बन जर तुम्ही कन्सिडर केला तर तो इतर तिघांना जोडलेला आहे. बघा लक्षात येते का. आणि हा एक लेयर आहे आणि हा दुसरा लेयर आहे. आणि या दोन लेयर्सच्या मध्ये इथे दाखवलेले आहेत बघा, हे काय आहेत, वंडरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत. कोव्हॅलंट बॉन्ड हित आहेत, पण एक लेयर आणि दुसरा लेयर यांना जोडणारे हे वंडरवॉल्स फोर्सेस आहेत. बघा कशी परिस्थिती आहे. तर ह्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये बघा काय सांगितलेलं आहे ते. सो इन ग्राफाइट each carbon atom is bonded to 3 other neighboring carbon atoms by covalent bonds. म्हणजे एक कार्बन ऍटम इतर तिघांना जोडलेला आहे. डायमंड मध्ये चौघांना जोडलेला होता. बघा लक्षात येते का. मग ह्या शेजारच्या 3 कार्बन ऍटम्सना जोडण्यासाठी कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत.
अँड ए हेक्सागोनल लेयर्ड स्ट्रक्चर इज फॉर्म. त्यामुळे तिथं जे स्ट्रक्चर तयार होतं ते हेक्झॅगोनल टाईप तयार होतं. हे बघायचं आहे. तर जर मी हा कार्बन जर कन्सिडर केला, दाखवतो हा कार्बन, तर हा कार्बन इकडे एक, इकडे एक, इकडे एक असं तिघांना जोडलेला आहे. हा कार्बन इकडे एक, इकडे एक आणि इकडे एक असं जोडलेलं आहे. त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे ते असं हेक्झागोनल स्ट्रक्चर तयार होतं आणि या सगळ्या हेक्झागॉन्सचा एक लेयर फॉर्म होतो, म्हणून त्याला लेयर्ड स्ट्रक्चर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. देर आर मेनी शीट्स ऑर लेयर्स ऑफ कार्बन ॲटम्स. अशा बऱ्याचशा शीट्स, बरेचसे लेयर्स तयार होतात. अँड दीज लेयर्स आर हेल्ड टुगेदर बाय वीक वंडरवॉल्स फोर्सेस. आणि हे जे वेगवेगळे लेयर्स आहेत यांच्यामध्ये परत एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, ते कुठलं आहे? वीक वंडरवॉल्स फोर्सेस. हेन्स द लेयर्स स्लीप ओव्हर इच अदर ऑन अप्लाइंग प्रेशर, मेकिंग ग्राफाइट व्हेरी सॉफ्ट अँड स्लिपरी. मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, या एका लेयरला जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं या डिरेक्शन, कुठल्याही डिरेक्शन मध्ये, तर हा वरचा लेयर काय होतो, हा वरचा लेयर जाऊन पुढे बसतो इकडं. बघा, हा पूर्ण एक लेयर, हे दोन लेयर मी वेगवेगळे करतो. ह्या वरच्या लेयरला जर तुम्ही या डिरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केलं तर हा लेयर पुढे सरकतो. कशामुळं? कारण यांच्यामध्ये काय आहे? वीक वंडरवॉल्स फोर्स आहे. त्यामुळे हे लेयर्स एकमेकांवरती स्लाइड होऊ शकतात. म्हणून त्याला काय काय शब्दप्रयोग त्यांनी इथं वापरलेत बघा. मेकिंग ग्राफाइट व्हेरी सॉफ्ट अँड स्लिपरी. द इलेक्ट्रॉन्स इन ग्राफाइट दे आर डिलोकलाइज्ड. हे महत्वाचं. ग्राफाइट मध्ये मात्र जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिलोकलाइज्ड असतात. डिलोकलाइज्ड म्हणजे स्वतःची जागा सोडलेले, म्हणजे ते इझिली मूव्ह होऊ शकतात. सो ड्यू टू दीज मोबाईल इलेक्ट्रॉन्स, ग्राफाइट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्यामुळं ग्राफाइटला तुम्ही काय कन्सिडर करू शकता? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ते आहे असं तुम्ही म्हणू शकता. हे लक्षात ठेवा, फक्त फार काही महत्वाचं असं नाही आहे, कारण हे सगळं तुम्हाला ऑलरेडी 11वी मध्ये झालेलं आहे. त्यामुळे फार वेगळं असं काही त्याच्यामध्ये नाही आहे, फक्त एकदा रिवाइज करून घेतले आपण. पुढचा टाईप आहे मलेक्युलर क्रिस्टल्स. अजून एक इम्पॉर्टंट टाईप त्याच्यातला. देअर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मलिक्युल्स. याचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मलिक्युल्स आहेत. ऑर अनबाउंडेड सिंगल ॲटम्स. सिंगल ॲटम्स सुद्धा असू शकतात. द मलेक्युल्स आर बॉन्डेड विथ कोव्हॅलंट बॉन्ड्स. याच्यामध्ये पण कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. लक्षात ठेवा बरं का, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय, त्यांच्यातले फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय, कोणत्या बॉन्डनं ते अटॅचड असतात, सॉफ्ट, हार्ड, ब्रिटल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. द इंटरमलेक्युलर फोर्सेस आर, इथं भरपूर मोठी दिसत आहे बघा. ह्या मॉलिक्युल्स मधले जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत ते काय काय असू शकतात? वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकतात, व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस असू शकतात, अँड इंटरमलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पण असू शकतं. हे सगळे प्रकार फोर्सेसचे, हे सगळे तुम्हाला 11वी मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आहेत. बघून घ्या एकदा व्यवस्थित. दे आर युजली सॉफ्ट सबस्टन्सेस विथ लो मेल्टिंग पॉइंट्स. हे सगळे सॉफ्ट सबस्टन्सेस आहेत, मेल्टिंग पॉइंट्स लो आहेत. इट इज ड्यू टू वीक इंटरमलेक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. हे कशामुळे आहे? कारण यांच्यातले जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत ते व्हेरी वीक आहेत. त्यामुळे हे सबस्टन्सेस सॉफ्ट आहेत, यांचे मेल्टिंग पॉइंट्स एकदम कमी आहेत. दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड आर गुड इन्सुलेटर्स. हे पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत, म्हणजे याच्यातून इलेक्ट्रिकल करंट पास होऊ शकत नाही. दे आर गुड इन्सुलेटर्स, त्यामुळे ते इन्सुलेटर्स आहेत. सबस्टन्सेस सच ॲज क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ऑन सॉलिडिफिकेशन गिव्ह मलेक्युलर क्रिस्टल. हे बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे यांनी या मलेक्युलर क्रिस्टलला तयार करण्यासाठी हे जे सगळे गॅसेस आहेत, हे सगळे गॅसेस आहेत, ह्या सगळ्यांचं सॉलिडिफिकेशन केलं.
आणि मग जे तयार होणारे क्रिस्टल्स आहेत त्यांना काय नाव दिले, मलेक्युलर क्रिस्टल्स असं नाव दिले. हे सायंटिस्ट लोक काय काय उद्योग करत असतात हे तुम्हाला इथं जरा लक्षात येईल. नेक्स्ट पॉइंट बघा, हायड्रोजन बॉन्ड. आपण जे वेगवेगळे फोर्सेस बघितले ते फोर्सेस आणि कोणता फोर्स कोणत्या मॉलिक्युल्स मध्ये आहे त्याची एक्झाम्पल्स हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. इथे एक हायड्रोजन बॉन्डची मुद्दाम एक डेफिनेशन इन्क्लूड केलेली आहे याच्यामध्ये. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली पोलराइज्ड हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल. म्हणजे हा हायड्रोजन बॉन्ड काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याचा अर्थ कोणतरी पॉझिटिव्हली चार्जड असणार, कोणतरी निगेटिव्हली चार्जड असणार. त्यापैकी पॉझिटिव्हली चार्जड कोण असणार आहे, हायड्रोजन ॲटम असणार. अँड ए हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, तो निगेटिव्हली चार्ज असणार. मग हायली निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे फ्लोरीन असू शकतो, क्लोरीन असू शकतो, ऑक्सिजन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो. तर यांच्यामध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होईल त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणायचं. मात्र याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की हायड्रोजन ॲटम जो आहे तो एका मॉलिक्यूल मधला असला पाहिजे आणि हा जो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो दुसऱ्या मॉलिक्यूल मधला असला पाहिजे. त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला पाहिजे. याचं एक एक्झाम्पल तुम्हाला इथे देतो. हे एक्झाम्पल बघा, हे एक्झाम्पल वॉटरचं एक्झाम्पल आहे. इथं वॉटरचा एक मॉलिक्यूल आहे, हा फर्स्ट मॉलिक्यूल, हा सेकंड मॉलिक्यूल आणि हा थर्ड मॉलिक्यूल. मग ह्या एका मॉलिक्यूल मधला हा हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज असतो, ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज असतो. तसंच इथं पण हा हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्जड. दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये गेला तर ऑक्सिजन निगेटिव्हली चार्जड, हा हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्जड, हे असं स्ट्रक्चर असणार आहे. मग एका मॉलिक्यूल मधला, मॉलिक्यूल वन मधला हा पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन, मॉलिक्यूल टू मधला हा निगेटिव्हली चार्जड ऑक्सिजन, यांच्यामध्ये हा जो बॉन्ड दाखवलेला आहे, डॉट दाखवलाय बघा, हा जो बॉन्ड आहे तो हायड्रोजन बॉन्ड असतो. तसंच इकडं पण दाखवलं, हा थर्ड मॉलिक्यूल, हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्जड, ऑक्सिजन निगेटिव्हली चार्जड, यांच्यातला बॉन्ड दाखवलाय बघा, याला म्हणतात हायड्रोजन बॉन्ड. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या ते हायड्रोजन बॉन्डची. त्याच्या पुढे बघा, व्हेरियस टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आपण मगाशी जी नावं सांगितली तीच एक एक परत बघायची आहे. वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स मध्ये HCl H2O SO2 हे एक्झाम्पल्स आहेत. व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस ऑर लंडन फोर्सेस, त्याच्यामध्ये कोण कोण आहे बघा, मिथेन आहे, हायड्रोजन, इनर्ट गॅसेस लाईक आर्गॉन, निऑन एटसेट्रा. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असलेलं वॉटर, आईस, अमोनिया, HF, हायड्रोजन फ्लोराईड हे तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यामुळे हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, कोणत्या प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये असू शकतो हे पण बघून ठेवा. त्याच्या पुढचा प्रकार आहे मेटॅलिक क्रिस्टल्स, हा चौथा टाईप त्याच्यातला. दीज आर क्रिस्टलाइन सॉलिड्स फॉर्म्ड बाय atoms of same metallic element held together by metallic bond. याच्यामध्ये काय असतात, एकाच मेटॅलिक एलिमेंटचे सगळे ऍटम्स असतात आणि त्यांना एकत्र बांधून ठेवणारा बॉन्ड जो असतो तो कुठला असतो, मेटॅलिक बॉन्ड असतो. हा वेगळ्या प्रकारचा बॉन्ड आहे. मग इथं सगळे मेटल्स कन्सिडर केलेले आहेत, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, आयर्न, गोल्ड, सिल्वर, कोबाल्ट, सगळे मेटल्स तुम्ही याच्यामध्ये कन्सिडर करू शकताय. आता याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्यांनी कसं सांगितले बघा, इन ए सॉलिड मेटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड ओव्हर एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड पॉझिटिव्हली चार्जड मेटल आयन्स. तर तुम्हाला हे तर नक्की माहिती आहे की मेटलमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ते व्हॅलन्स ऑर्बिट मधले म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मधलेच असतात. ते इझिली ते इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतात. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स कसले असतात, डिलोकलाइज्ड असतात.
डिलोकलाइज्ड म्हणजे स्वतःची जागा सोडलेली आणि ते इलेक्ट्रॉन्स त्या सगळ्या क्रिस्टलमध्ये फिरत असतात. So valence electrons are delocalized over entire crystal, leaving behind positively charged metal ions. आता त्या मेटलनं तो इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्या मेटलवरती पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होणार, पण मेटलचे आयन्स जे आहेत ते स्वतःची जागा सोडत नाहीत, ते त्यांच्या ठिकाणी फिक्स असतात. त्यामुळे तिथं कसं दिसतं साधारणपणे चित्र, हेन्स मेटल्स आर कन्सिडर्ड ॲज an array of positive ions immersed in a sea of mobile electrons. हे महत्वाचं. या मेटलला तुम्ही काय कन्सिडर करू शकताय, अरे ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इमर्स्ड इन ए सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. मोबाईल इलेक्ट्रॉन्सचा तिथं प्रचंड मोठा समुद्र तयार होतो, त्याच्यामध्ये हे सी म्हणजे समुद्र प्रचंड मोठा असतो तो. तसं इथं मोबाईल इलेक्ट्रॉन्सची संख्या खूप जास्त असते आणि त्याच्यामध्ये हे अरे ऑफ पॉझिटिव्ह आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स स्वतःची जागा सोडत नाहीत, ते त्यांच्या ठिकाणी फिक्स असतात. हे एक्झाम्पल बघ, डायग्राम बघा कशा पद्धतीनं आहे. ही अशी परिस्थिती आहे. मग याच्यामध्ये हे जे दाखवलेले आहेत हे पॉझिटिव्हली चार्जड मेटल आयन्स आहेत, ते स्वतःची जागा सोडत नाहीत बघा, त्यांची अरेंजमेंट एकदम व्यवस्थित आहे. मात्र हे जे इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत निगेटिव्हली चार्ज, ते मात्र स्वतःची जागा सोडतात, ते सगळीकडे फ्रीली फिरत असतात. त्यामुळे ह्यांची संख्या खूप जास्त असते, या इलेक्ट्रॉन्सची संख्या खूप जास्त असते, म्हणून त्याला काय म्हटले त्यांनी, सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स म्हटले. मग हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन आणि हा पॉझिटिव्हली चार्जड मेटल आयन यांच्यातला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतात मेटॅलिक बॉन्डिंग. त्यामुळे हे व्यवस्थित बघून घ्या कशा पद्धतीनं दिलेलं आहे. So now the attraction between cations and mobile electrons form the metallic bond. तर ह्या कॅटायन आणि मोबाईल इलेक्ट्रॉन मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला मेटॅलिक बॉन्ड असं म्हणतात. तर बाकीच्या प्रॉपर्टीज बघा, मेटल्स आर मॅल्लिएबल, दॅट इज दे कॅन बी हॅमर्ड इनटू थिन शीट्स. तुम्ही त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं की त्याचं शीट्स मध्ये कन्व्हर्शन होतं. दे आर डक्टाईल, दॅट इज दे कॅन बी ड्रॉन इनटू वायर्स, त्यांच्यापासून वायर्स पण तयार करता येऊ शकतात. अगेन दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, त्यांची कंडक्टिव्हिटी सुद्धा चांगली आहे, इलेक्ट्रिकल असेल थर्मल असेल दोन्ही प्रकारची कंडक्टिव्हिटी ते दाखवतात. मेटल्स सच ॲज, परत एकदा तीच लिस्ट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे झाले मेटॅलिक सॉलिड्स. आपण जे 4 टाइप्स बघितले त्या 4 टाइप्स नाही ते एका टेबलमध्ये एकत्र केलेलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. मग टाइप्स इथं आहेत, आयोनिक सॉलिड्स, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स. पार्टिकल्स काय असतात त्याच्यातले बघा, आयोनिक सॉलिड्स मध्ये कॅटायन्स एनायन्स असतात, कोव्हॅलंट मध्ये कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स असतात, मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये मोनो ॲटॉमिक और पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स असतात, मेटॅलिक सॉलिड्स मध्ये मेटॅलिक आयॉन्स इन सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे सगळे झालेले आहेत आपल्याला पूर्णतः, फक्त ते सगळं एकत्र केलेलं आहे, त्या एक एक गोष्टी आपण आता बघतोय. थोडं बघा, इंटर पार्टिकल फोर्सेस, आयोनिक मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक, कोव्हॅलंट मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये लंडन फोर्सेस, डायपोल डायपोल फोर्सेस, हायड्रोजन बॉन्डिंग, बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मेटॅलिक सॉलिड्स मध्ये मेटॅलिक बॉन्ड्स आहेत. हार्डनेस, आयोनिक सॉलिड हार्ड अँड ब्रिटल, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स व्हेरी हार्ड, मॉलिक्युलर सॉलिड्स सॉफ्ट आणि मेटॅलिक सॉलिड्स मध्ये दे आर व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू व्हेरी हार्ड. मेल्टिंग पॉइंट्स मध्ये बघा, आयोनिक सॉलिड्स 600 टू 3000 डिग्री सेंटीग्रेड मेल्टिंग पॉइंट्स हायर आहेत. कोव्हॅलंट मध्ये सुद्धा हायर आहेत, 1200 ते 4000 डिग्री सेंटीग्रेड, 1200 टू 4000. मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये व्हेरी लो आहे, -272 डिग्री सेंटीग्रेड टू 400 डिग्री सेंटीग्रेड.
मेटॅलिक सॉलिड्स मध्ये वाईड रेंज आहे, -39 डिग्री सेंटीग्रेड पासून 3400 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आहे. त्यानंतर थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बद्दल सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आयोनिक मध्ये काय सांगितले बघा, दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स इन सॉलिड स्टेट बट गुड कंडक्टर्स व्हेन मेल्टेड ऑर डिझॉल्व्ड इन वॉटर. ही एक महत्वाची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. ही प्रॉपर्टी दुसरं कोणच दाखवत नाही, फक्त आयोनिक सॉलिड्सच दाखवतात. कोव्हॅलंट मध्ये दे आर पुअर कंडक्टर्स, एक्सेप्शन्स ग्राफाइट. Graphite is a good conductor of heat, whereas graphite is a good conductor of electricity. Diamond is a good conductor of heat. हे लक्षात ठेवा, MCQ मध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड्स दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, आणि मेटॅलिक सॉलिड्स ते काय गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ते आहेतच, ते माहितीच आहे. त्यांची एक्झाम्पल्स मात्र व्यवस्थित करा. बऱ्यापैकी सगळी एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी बघितलेली आहेत. हे पाठच करायचे, ह्याला काय पर्याय नाही. एक्झाम्पल्स कुठला फॉर्म्युला नाही, काय नाही, ते ज्या त्या कॅटेगरीमध्ये आहे ते तुम्हाला करावंच लागेल. आणि केमिस्ट्रीमध्ये एक लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये पाठांतराला पर्याय नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्या वेळेला सुरू होईल त्याच्यामध्ये तर सगळ्या रिॲक्शन्सच आहेत, त्यामुळे ते सगळं पाठांतर करावं लागेल. त्यामुळे ती तयारी ठेवा.